A unanimous resolution calling for unity among all Marathi-loving organizations, movements and groups to secure official language status for Marathi in Goa was passed at the 3rd Marathi Rajya Bhasha Sahitya Sammelan held at Marshall. The resolution received strong support from gathering, with attendees endorsing it amid loud applause. Emphasizing that Marathi is deeply rooted in Goa's soil, culture, tradition, and everyday life, speakers underlined the need for a decisive and organized collective action to safeguard the language's constitutional right. की या माझ्या प्रयोग मतदारसंघातल्या मार्शलच्या नगरीत आज तिसऱ्या संमेलनाचे आज आयोजन करून मार्शल ही नगरी जी आहे मराठीविषयी किती प्रेम आहे या आमच्या स्वागताध्यक्षाच्या स्वागत भाषणाविषयी आणि हा मराठीचा बाणा जो आहे तो त्याचा ताठ कणा आजपर्यंत संपूर्ण गोव्यामध्ये ज्याची आज ओळख निर्माण करून देणारे या सर्व मार्शल आणि सर्व गोमंतकातील मराठी ज्यांनी ह्या मराठीसाठी आज खूप त्याग केलेला आहे, ज्यांनी या मराठीसाठी अथक परिश्रम घेतलेला आहे. काही जण या संसारात अजून नाही आहेत, पण जे या हयात आहेत त्यांचे आपण अत्यंत ऋणी आहोत. आणि आज मी डॉक्टर मधु घोडकेकर यांनी उल्लेख केला की आज खास करून माझ्या मराठी शाळा ज्या कैलासवासी गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी प्रत्येकाच्या गावागावात पोहोचवली. शिक्षण म्हणजे काय त्याचा गंध त्याचा परिमळ आज संपूर्ण जगामध्ये आज पसरलेला आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे त्या मराठी शाळा त्यावेळी त्या आदरणीय भाऊसाहेब बांदोडकर या व्यक्तीने ग्रामीण भागात बांधल्या, फुलवल्या, खेळवल्या आणि म्हणूनच आज मराठी माणसाचं एक नाव आज संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध होताना आपण बघतो आहोत. कारण जवळजवळ 10 कोटीच्या वरती मराठी प्रेमी आणि मराठी बोलणारी माणसं या भारतात आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. दंडिंडी इमारत ढोलामधुनी गजगजते, महादईच्या लाटांमधुनी माय मराठी बोलविते. चांदण काळी आंदण वेळी बोरकरांची तान झुले. चांदण काळी आंदण वेळी बोरकरांची तान झुले. ढालांच्या मांडावर नारी घेऊन येती दिवस फुले. त्या दिवसातून जशी मराठी चांदणी होऊन चमचमते, महादईच्या लाटांमधून माय मराठी बोलविते. आणि म्हणून तर परवशतेची निशा काजळी असतानाही डरलो नाही.